अलिबाग तालुक्यातील नागाव पल्हे पुलाची वाढती धोकादायक स्थिती लक्षात घेऊन नागाव ग्रामपंचायतीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तातडीच्या कारवाईची मागणी केली। पुलावरील संरक्षण कठडा कोसळल्यानंतर सरपंचांनी कार्यकर्त्या अभियंत्यांना निवेदन देत पुलाची संरचनात्मक तपासणी करून आवश्यक दुरुस्ती तातडीने करण्याची मागणी केली आहे। अलिबाग, काशीद, नागाव, मुरुड हा प्रमुख पर्यटन मार्ग असल्याने या पुलावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक होते। सध्या बेली पूल जड वाहतुकीसाठी बंद असल्यामुळे सर्व जड वाहने पाले पुलावरून जातात, त्यामुळे मोठ्या दुर्घटनेचा धोका वाढल्याची चिंता ग्रामपंचायतीने व्यक्त केली आहे। तसंच प्रस्तावित नवीन पुलाच्या बांधकामासाठी निधी, निविदा प्रक्रिया आणि कामाचे वेळापत्रक जाहीर करावे अशी देखील मागणी करण्यात आली। अन्यथा भविष्यात कोणतीही दुर्घटना झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित अधिकाऱ्यांवर राहील असा इशारा सरपंच हर्षदा मयेकर आणि जिल्हा परिषद सदस्य सचिन राहुल यांनी दिलाय। महाड दापोली मार्गावरील विन्हेरे कुर्ले हद्दीत दुपारच्या सुमारास एसटी बसचा अपघात झालाय। समोरून येणाऱ्या खासगी कारला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाने अचानक ब्रेक मारला। पावसामुळे रस्ता निसरडा झाल्याने बस रस्त्यालगतच्या गटारात जाऊन अडकली। बसमध्ये सुमारे 25 प्रवासी प्रवास करत होते, मात्र सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही अशी माहिती महाड आगाराचे व्यवस्थापक फुलपगारे यांनी दिली। अपघातानंतर प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आणि त्यांच्या पुढील प्रवासासाठी दुसऱ्या एसटी बसची व्यवस्था करण्यात आली। रस्त्यालगत गटार असल्याने मोठी दुर्घटना टळल्याची भावना प्रवाशांनी व्यक्त केली। दरम्यान महाड दापोली मार्गावरील तीव्र उतार आणि निसरड्या रस्त्यामुळे वारंवार अपघात होत असल्याने हा मार्ग पुन्हा चर्चेत आलाय। वाहन चालकांनी पावसाळ्यात विशेष काळजी घेऊन वाहन चालवावे, तसंच या मार्गावर आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याची गरज असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आले। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील माणगाव येथील पेट्रोल पंपा शेजारी मुसळधार पावसानंतर पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झालाय। रस्त्यावर पाणी साचल्यामुळे दुचाकीस्वारांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय। अपघाताचा धोका वाढल्याने वाहन चालकांनी संताप व्यक्त केलाय। नागरिकांच्या म्हणण्यानुसार तब्बल 17 वर्षांपासून रखडलेल्या आणि अर्धवट अवस्थेत असलेल्या महामार्गाच्या कामामुळे ही समस्या वारंवार उद्भवते। प्रशासनाने तातडीने दखल घेऊन पाणी साचण्याची समस्या कायमस्वरूपी सोडवावी आणि महामार्गाचे काम पूर्ण करावे अशी मागणी वाहन चालकांनी केली आहे। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील माणगाव येथील काळ नदीवरील नव्याने बांधलेल्या पुलाच्या भरावाला अवघ्या 15 दिवसात तडे जाऊन मोठे खड्डे पडल्याने कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। या प्रकरणाची उच्चस्तरीय तांत्रिक चौकशी करून संबंधित ठेकेदार, अभियंते आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने केली आहे। या संदर्भात माणगावचे उपविभागीय अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले। पुलाच्या कामाची गुणवत्ता तपासून आवश्यक दुरुस्ती तातडीने करावी, तसंच शासनाच्या निधीचा अपव्यय करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली। प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शरद पवार गटाकडून देण्यात आलाय। देशातला एकमेव राष्ट्रीय महामार्ग असा आहे की तो 17 वर्ष त्याचं काम चाललंय। त्या रस्त्याचं खऱ्या अर्थानं या सरकारला जर नामकरण करायचं असेल तर पनौती राष्ट्रीय मार्ग असं करायला हवं, कारण 17 वर्षात हजारो लोकांचा ह्या अपघातामध्ये, ह्या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे मृत्यू झालेला आहे। आणि राज्यकर्ते जसं तारीख पे तारीख कोर्टात असते त्या पद्धतीनं हा रस्ता ह्या तारखेला होईल अशा पद्धतीचे तारीख पे तारीख ह्या नागरिकांना देत आहेत। आणि तो 17 वर्ष लांबत चाललेला रस्ता इतका निकृष्ट दर्जाचा आहे, कारण त्याच्यामध्ये राज्यकर्ते, कॉन्ट्रॅक्टर आणि शासकीय असणारे अधिकारी हे त्यामध्ये भ्रष्ट झालेले आहेत। खरं म्हणजे या सगळ्यांची, जे कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि जे अधिकारी आहेत, त्यांची सर्वांची ईडीकडनं चौकशी व्हायला पाहिजे। त्यांच्या घरामध्ये गबाड सापडेल मोठमोठं, एवढं खाल्लंय की जिथं सिमेंट पाहिजे, जिथं मुरुम पाहिजे त्याऐवजी माती टाकलेली आहे। आणि त्यामुळं त्या रस्त्याच्या असणाऱ्या काळ नदीवरच्या पुलाच्या तिथं आज जर पाहिलं तर तो रस्ता खचलाय, जिथं करोडो रुपये खर्च केलाय। राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा कशाला म्हणतात? आणि मग ह्या लोकांची बिलं कशी निघतात? त्यांची बिलं तत्काळ थांबली पाहिजे, त्यांच्यावरती फौजदारी कारवाई झाली पाहिजे आणि यांची ईडी मार्फत
चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आज आमच्या निवेदनाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आमचे सर्व सहकारी मानगाव तालुका अध्यक्ष राजू रोडेकर आणि शिवर्धनचे विभागाध्यक्ष या ठिकाणी संताजी पवार, आमची इतर सर्व सहकारी, आम्ही ही टीम या ठिकाणी येऊन आम्ही मागणी केलेली आहे. आणि जर यांनी तत्काळ त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली नाही तर आम्ही येणाऱ्या 8 दिवसामध्ये रास्ता रोको करू. संभाव्य नैसर्गिक आपत्ती आणि महापुराच्या पार्श्वभूमीवर 32 जवानांचे एनडीआरएफ पथक रात्री उशिरा महाडमध्ये दाखल झाले. मागील काही वर्षातील आपत्तीचं स्वरूप पाहता पावसाळ्यामध्ये एनडीआरएफचं पथक महाडमध्ये ठेवण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आलाय. रायगड जिल्ह्यातील महाड नगर परिषदेच्या दस्तुरी नाक्यावरील रमा विहारमध्ये कॅम्प लावलाय. या पथकाकडे अद्ययावत उपकरणांसह 4 फायबर होडी, वायरलेस सेट, श्वान, अन्य सामग्रीचा समावेश आहे. आगामी काळात ही टीम महाड पोलादपूर तालुक्यातील प्राधान्यानं दरडग्रस्त पूरप्रवण गावांना भेट देऊन तिथल्या नागरिकांमध्ये सुरक्षिततेसंदर्भात जागृती निर्माण करण्यात येणार आहे. नदीकाठच्या आणि डोंगराळ भागातील नागरिकांनी घाबरून न जाता तात्काळ आमच्या एनडीआरएफच्या टीमशी संपर्क करावा असं आवाहन करण्यात आलंय. मैं अपना टीम लेके, जो कि एक टीम में एनडीआरएफ का पूरा इक्विपमेंट के साथ, इसमें बोट है, ओबीएम है, हमारा जो बाकी कटिंग इक्विपमेंट्स है, सीबीआर इक्विपमेंट्स है, हमारे पास डॉग्स भी है, तो हम लेके यहाँ पे पहुंचे हुए हैं. कल शाम का हमारी टीम यहाँ पहुंच चुकी थी. अगर हम अभी सितंबर लास्ट तक यहाँ पे रहेंगे, किसी प्रकार का आपदा आती है तो मैं नागरिक को ये प्रार्थना करूंगा कि वो घबराए नहीं, और हम उनका हमेशा सर्व सेवा के लिए तत्पर रहते हैं. 24/7 कभी भी जरूरत पड़ेगा हम उसी साइड पहुंचेंगे और उनका सेवा करेंगे. अमरावती जिल्ह्यात महावितरणकडून बसवण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटरमुळे कामगार आणि शेतकरी वर्गावर आर्थिक अन्याय होत असल्याचा आरोप ग्राहकांनी केलाय. काही ग्राहकांनी स्मार्ट मीटर संदर्भात प्रहार संघटनेला सांगितलं असता प्रहारनं अल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबाचं वीज बिल स्मार्ट मीटर बसवल्यानंतर मोठ्या प्रमाणात वाढलं असल्याचं सांगितलंय. पूर्वी 1 ते 1,500 रुपये येणारं बिल आता 5 ते 6,000 रुपयांपर्यंत पोहोचतंय. तसंच बिल न भरल्यास तातडीनं वीज पुरवठा खंडित होण्याची भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली. कामगार नेत्यांनी केंद्र सरकारच्या निर्देशानुसार स्मार्ट मीटर केवळ शासकीय इमारती, दुकानं आणि कारखान्यांमध्ये बसवण्याचा उल्लेख करत सामान्य नागरिकांच्या घरामध्ये त्याची सक्ती केली जात असल्याचा आरोप केलाय. या घरांमध्ये जुने मीटर काढून स्मार्ट मीटर बसवण्यात आलेत. यासाठी प्रहारचं महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आलं. स्मार्ट मीटर के कारण ऐसा विषय हुआ है, जो भी स्मार्ट मीटर मतलब यहाँ पे लगे हुए हैं तो वहाँ पे प्रॉब्लम ऐसा हो रहा है, जो रीडिंग वाले हैं उनका कुछ भी काम नहीं रहा. जो भी मतलब इसके अंदर जो भी खाजगी कर्मचारी काम कर रहे हैं आज वो बेरोज़गार हो चुके हैं ये स्मार्ट मीटर के कारण. और स्मार्ट मीटर पे किसी को कोई विश्वास नहीं है और कंपनी किसी टाइप का कुछ ऐसा कार्यक्रम लेके किसी को इनको समझा नहीं रही है. जो भी स्मार्ट मीटर के अपने ग्राहक है और इसमें सब लोगों का नुकसान ही नुकसान हो रहा है. पे सर सिर्फ 3 रूम है. 3 रूम होने के बाद में अगर मेरे को 12,000 रुपये बिल आ रहा है तो मैं किसको क्या कंप्लेंट करूं. दूसरा विषय ऐसा है, कोई भी अधिकारी को सुनने को तैयार नहीं है. और स्मार्ट मीटर ऐसा विषय है कि वो दिमाग के बाहर का विषय है. कुछ समझ में नहीं आ रहा कितना रीडिंग जल रहा, क्या जल रहा. और उसमें सबसे बड़ा विषय ये है कि जो भी उसमें मनुष्य बल जो लग रहा था, जो रीडिंग वाले हैं, जो बिल ला के देने वाले हैं, इनकी सब खत्म हो रहा, खाजगीकरण हो रहा और ये उनका सब रोजी रोटी जा रही है इनकी. बस कुछ नहीं, एक व्हाट्सअप पे एक मैसेज डाल रहे हो, एक टेक्स्ट मैसेज डाल रहे हैं और घर पे बगैर पूछे, बगैर इजाज़त वो मीटर ला के लगा दे रहे हैं. 12,000 रुपये बिल आया अभी. आपका नाम? मोहम्मद वासिक. न सांगताच हे मीटर बदली करणारे लोक कोणाला काही विचारत नाही, काही नाही. आपण येऊनच बिलकुल धमकी देऊन बदलून टाकतात आणि कोणाला न सांगता काढण्याचे प्रयत्न करतात. बिलही दुनियाभराची येऊन राहिले त्याच्यात. ग्रामीणमध्ये ताकद नाही. पहिलेच तर फवारणीसाठी, बियाण्यासाठी पैसा नाही आहे लोकांजवळ. पैसा आणून नाही राहिले तर बँकेला मागून राहिले तर बँकेचे तिथं काही आपली ठेवी नाही आहे. न सांगताच काढून घेतात राजो. पण आम्ही तर काढून नाही दिलं. आम्ही तर जोर जबरदस्ती करून त्याला हाणून पाडलं. जबरदस्ती करू नाही शकत आपल्याला. आम्ही शेवटी गरीबच लोक आहेत. अमरावती जिल्ह्यात स्मार्ट मीटरमुळे या जिल्ह्यातील शेतकरी असो, कामगार असो, मजूर असो, या सर्वांना या स्मार्ट मीटरमुळे दणका मिळत आहे.
त्यांच्या परिवाराचं आर्थिक जे बजेट आहे, म्हणजे ज्याला जो महिन्याचे 10,000 रुपये कमावत असेल त्याला 8-8 हजाराचं बिल येत आहे या स्मार्ट मीटरमुळे. त्यामुळे आज अमरावती प्रहार संघटनेतर्फे आज या अभियंताच्या साहेबाच्या ऑफिसमध्ये 1 घंट्यापासून ठिय्या आंदोलन दिलं आहे. जोपर्यंत आम्हाला लेखी जवाब मिळणार नाही की अमरावती जिल्ह्यात स्थगितीसाठी स्मार्ट मीटर लागण्याची स्थगिती येणार नाही, तोपर्यंत आम्ही या कॅबिनमधून ठिय्या आंदोलन हटवणार नाही. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संभाजीनगरमधील संशयितांच्या हालचालींवर प्रश्न उपस्थित करत संभाजीनगरमध्ये संशयित येत असतील तर पोलीस काय करतायत असा सवाल केलाय. राज्यात परदेशी संशयित येतात आणि पोलिसांना त्याची माहिती नसते का, अशी देखील त्यांनी विचारणा केली. राजकीय घडामोडींवर बोलताना दानवे यांनी डॉक्टर अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केल्यानं ते भाजपमध्ये जाणार असा अर्थ काढणं चुकीचं असल्याचं सांगितलंय. राज ठाकरे यांनी फोडाफोडीच्या राजकारणावर केलेली टीका योग्य असल्याचं मत व्यक्त करत सध्याचे गद्दारीचं राजकारण कार्यकर्त्यांमध्ये निराशा निर्माण करते असं ते म्हणाले. कारवाई केली जाणार आहे. आयुक्तांनी काही नोटीस देखील काढलेल्या आहेत सध्या कोणत्या आयुक्तांनी? सध्याच्या कोणाला काढल्या? ते काम उशिरा होतंय, बाकी त्याचा काय संबंध नोटीसचा? हे काम महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरणाच्या मार्फत चालतं, कॉर्पोरेशनकडून नाही चालत काम. त्यामुळे कॉर्पोरेशनचा या कामामध्ये कोणताच रोल नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांनी कमिशनरनी कोणावर नोटीस काढल्या आणि कशासाठी काढल्या मला माहिती नाही. हे काम जीवन प्राधिकरणाच्या मार्फत चालतं आणि याला सरकार जबाबदार आहे. तारीख पे तारीख आज आता 1 जुलै 2 जुलै आहे आज तारीख. मागच्या 5 वर्षापासून देतं हे सरकार. 6 महिन्यात पाणी देऊ, 1 महिन्यात पाणी देऊ, 2 महिन्यात पाणी देऊ, परंतु पाणी काही मिळत नाही. अजून 6 महिने मिळणार नाही असं माझी माहिती आहे. तुम्ही आंदोलन केलं होतं, मोठं आंदोलन केलं होतं, त्यानंतर काही प्रमाणात का होईना सुरळीत झालं, मात्र पुन्हा मागचे 55 अशी परिस्थिती झाली. आता आम्ही समजायचो उन्हाळ्यात पाण्याची अडचणी, आता पावसाळ्यात सुद्धा पाण्याची अडचणी. 9-9, 10-10 दिवसाला पाणी येतं. आयुक्त काय करतात मला माहिती नाही. मॅनेजमेंटचा दोष आहे, कारण शहराला 240 MLD पाणी लागतं, 145 MLD पाणी येतं. त्यांनी आता सांगितलं की नवीन 60 MLD पाणी आलेलं आहे. कुठं जातं ते? मग शहराचं पाण्याचं अंतर का कमी नाही झालं, गॅप का कमी झाला नाही? तर बिलकुल झाला नाही, उलटा वाढला. शरद पवार एनसीपी गुट के सांसद अमोल कोल्हे ने कहा है कि उन्हें महायुति की ओर से कोई प्रस्ताव नहीं आया है, अगर प्रस्ताव आता है तो इसके बारे में विचार करेंगे. वहीं दूसरी ओर रोहित पवार का कहना है कि हमारे पक्ष में से कोई कहीं नहीं जाएगा. मैं समझता हूँ अमोल कोल्हे ने कौन से विषय में ये कहा मुझे पता नहीं. उन्होंने पॉलिटिकल एंगल से नहीं कहा होगा, क्योंकि वो शरद पवार जी के हिसाब से वो निष्ठा से काम करने वाले कार्यकर्ता है, बड़े आर्टिस्ट है, लेकिन प्रिंसिपली एकदम बराबर. इसलिए उन्होंने जो भूमिका की उस एंगल से क्या इसका अभ्यास, इसका स्टडी करना पड़ेगा. छत्रपति संभाजीनगर में आज जो है राजस्थान की सीबीआई की ओर से छापा मारा गया, जिसमें एक को गिरफ्तार किया गया. उनका कहना है कि इसका संबंध पाकिस्तान के ISI से. मैं समझता हूँ इस प्रकार की गतिविधियाँ संभाजीनगर में हो रही होंगी तो इसका हम निषेध करते हैं. लेकिन यहाँ ये गतिविधियाँ कैसी हो रही, पुलिस क्या सोई है कि संभाजीनगर की, महाराष्ट्र की? ये भी मेरा सवाल है. मैं समझता हूँ पुलिस को ये गतिविधि, राजस्थान की पुलिस यहाँ आती है और यहाँ पे तपास करती है, और यहाँ की संभाजीनगर की, महाराष्ट्र की पुलिस सोई है. राज ठाकरे ने जो 6 उबाका के सांसद शिंदे सेना में गए हैं उस पर बोलते हुए उन्होंने कहा कि ये डायरेक्टली बीजेपी में शामिल हो सकते थे, लेकिन बीजेपी को ही उनके सहयोगी घटक से इसका विरोध होगा, इसलिए वो नहीं हुए. और अमित शाह जो है 2029 की प्रधानमंत्री बनने की तैयारी कर रहे हैं. राज साहब ने तो सही कहा, ऐसा मुझे लगता है. सर और बस बाकी कुछ नहीं. सर, तृणमूल कांग्रेस की मोइया मल्होत्रा के ऑफिस के ऊपर जो है बीजेपी कार्यकर्ताओं की ओर से अंडे फेंके गए. मातृवंदना है ना भाजपा का, भाजपा बहुत मातृवंदना करते हैं. तो मैं बोलता अंडे फेंक के मोहित्रा के ऊपर वो मातृवंदना कर रही भारतीय जनता पार्टी. कितनी दोगली भारतीय जनता पार्टी समझता है. ठीक है सर.
धुळे येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात तब्बल 1.5 कोटी रुपयांच्या शासकीय निधीचा अपहाराचा प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी धुळे शहर पोलिसांनी 4 लोकसेवकांना अटक केली आहे। ही माहिती पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिली आहे। आरोपींनी सेवार्थ प्रणालीमध्ये बनावट नोंदी करून वेतनाची रक्कम वाढवत शासनाची फसवणूक केल्याचा आरोप आहे। या प्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस करत आहेत। काल रात्री गुन्हा दाखल केलेली आहे। गुन्ह्याचा प्रकार असा आहे की धुळेमध्ये जे पोलीस ट्रेनिंग कॉलेज PTC जे म्हणतो, त्या PTC मध्ये डिसेंबर 2024 पासून एप्रिल 2026 पर्यंत 4 आरोपी कनिष्ठ श्रेणी लिपिक मनोज गिर बुवा, कनिष्ठ श्रेणी लिपिक जगदीश सोनवणे, पुलिस ASI नरेश गिर गोसावी, पुलिस हेड कॉन्स्टेबल मनोज खोंडे, हे 4 जे तिथे पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळेमध्ये नेमणूक होते, ते 4 लोकांनी संगमत करून हा कालावधी मध्ये शासनाचा विश्वासघात आणि फसवणूक करून एकूण 1,55,00,000 असा अपहार केलेली आहे। असा कंप्लेंट जे आहे काल धुळे शहर पोलीस स्टेशन मध्ये दाखल केलेली आहे। त्याप्रमाणे काल रात्री हे 4 आरोपीला अटक करण्यात आली आणि आजच्या तारखेला हा जे गुन्हा आहे ते आम्ही आर्थिक गुन्हे शाखा धुळे पोलीस अंतर्गत वर्ग केलेली आहे आणि येणार कालावधीला ते तपास करून ते लवकर तसा आम्ही चार्जशीट जे आहे ते फाईल करणार आहे। शिवसेना ठाकरे गटाच्या उत्तर महाराष्ट्राच्या उपनेत्या शुभांगी पाटील या शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या राजकीय चर्चांना उधाण आलंय। त्यामुळे धुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापलंय। यावर प्रतिक्रिया देताना शुभांगी पाटील म्हणाल्या की मी ज्या दिवशी प्रवेश करेन त्या दिवशी सर्वांना सांगूनच प्रवेश करेन। सध्या मी माझ्या शिक्षक संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांचं नेतृत्व करते। शिक्षकांच्या प्रश्नांबाबत योग्य पद्धतीने विचार केला जाईल, त्या दिवशी प्रवेशाबाबतची स्पष्ट माहिती देईन असं त्यांनी सांगितलंय। शिंदे गटात प्रवेशाच्या चर्चांना त्यांनी पूर्णविराम दिला नसला तरी तात्काळ प्रवेश होणार नसल्याचे संकेत त्यांनी दिलेत। दुसरीकडे ठाकरे गटाच्या कार्यपद्धतीबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली। प्रत्येक जण ते सांगत आहे की साहेब भेटत नाहीत, हे नाहीत, ते नाहीत। आपण 19 तारखेचं भाषण पण बघितलं, पत्रकारांचंच भाषण होतं। त्यांनी सांगितलं की तुम्ही गावगाड्यांवर जा, गरजेचं आहे आदित्य भाऊ असं त्यांनी सांगितलं। साहेबांनाही सांगितलं, साहेब त्याप्रमाणे बाहेरही निघालेले आहेत, शिर्डीत पण आलेले आहेत। पण माझं नाही आहे म्हणणं, पण प्रत्येक कार्यकर्त्याचं, सामान्य कार्यकर्त्याचं तेच म्हणणं आहे। मी उत्तर महाराष्ट्राची महिला संपर्क प्रमुख पण आहे। 5 जिल्हे माझ्याकडे आहेत शिवसेनेचे। मी शिवसेनेची उपनेत्या पण आहे। मी शिक्षक संघटनेची राज्याची अध्यक्ष पण आहे। माझ्याकडे माझी शिक्षक संघटनेची राज्याची अध्यक्ष, मी शिक्षक सेनेची नाही, ते महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन, आम्ही सगळ्या शिक्षकांनी, सामान्य कार्यकर्त्यांनी जमवलेली संघटना आहे। तिचे 35,000 पदाधिकारी पण आहेत। पण त्यांना जर कार्यकर्ता म्हणत असेल तर नक्कीच कुठेतरी काहीतरी पाणी मुरत असावं, म्हणून कार्यकर्त्याचं ते वाक्य असावं। असंच मी नक्की सांगेन की तुम्ही माझ्या तोंडून वधून घेत आहात, त्या दिवशी मी तुम्हाला नक्कीच कळेलच। पण एक की मी शिक्षक पदवीधरांचं स्ट्रॉंग नेतृत्व करते। अडचण आलेली नाही प्रश्न सोडवताना, भविष्यात पण येणार नाही, म्हणून त्याचा विचार आत्ता तरी विचाराधीन नाही काही। सभापती म्हणून तसं आता कोणती निवडणूक आहे? नाही, तुमचं एखादं काम असेल की त्याच्याने तुमच्या आता कोणती निवडणूक आहे? मला कोणतं विधान परिषद आहे किंवा राज्यसभा आहे किंवा काहीतरी एखाद्या मोठ्या पदाची नायक साहेबांना त्यांना उपसभापती व्हायचं होतं, म्हणून त्यांचा तो निर्णय तात्काळ बदलला। उद्या काही पदवीधरचाही अर्ज भरायचा नाही, शिक्षक मतदार संघाचा अर्ज भरायचा। भविष्यात तुम्हाला तिकीट देऊन
अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा इथं कौटुंबिक वादातून पत्नीनंच पतीची वायरनं गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. दारुड्या पतीच्या सततच्या त्रासाला कंटाळून पत्नीनं हे कृत्य केल्याचं समोर आलंय. सुरुवातीला हा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाल्याचा बनाव रचण्यात आला होता. मात्र पोलिसांच्या सतर्क तपासामुळे तो उघड झाला. पोलिसांनी मृतदेहाची पाहणी करत गळ्याभोवती संशयास्पद व्रण आढळल्यानं चौकशी सुरू केली. त्यानंतर आरोपी पत्नी नसरीन पठाण हिनं गुन्ह्याची कबुली दिली. शवविच्छेदन अहवालातही गळा आवळल्यानं मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालंय. या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपीला अटक करण्यात आले. न्यायालयानं तिला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पुढील तपास पोलीस करतायत. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील प्रकल्पग्रस्त भरती प्रक्रिया 1 वर्ष उलटूनही पूर्ण न झाल्यानं प्रकल्पग्रस्तांनी अनोख्या पद्धतीनं गांधीगिरी करत निषेध नोंदवलाय. प्रशासनाच्या दिरंगाईचा निषेध म्हणून त्यांनी कुलसचिवांच्या दालनात जाऊन भरतीचा वाढदिवस साजरा करत केक कापला. भरतीची जाहिरात होऊन वर्षभर उलटलं तरी कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्यानं प्रकल्पग्रस्तांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी कुलसचिव आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन प्रक्रिया तातडीनं पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली. 14 जुलैपर्यंत भरती प्रक्रिया पूर्ण न झाल्यास संपूर्ण परभणीत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही प्रकल्पग्रस्तांनी दिलाय. हरित क्रांतीचे जनक आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त लोहा नगर परिषद कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी लोहा नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आलं. आपल्या कार्यातून राज्याच्या कृषी विकासाला नवी दिशा देणाऱ्या वसंतराव नाईक यांच्या कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला. या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.